आणि यानंतर बातमी बिहारमधनं आहे। बिहारच्या नितीश कुमार सरकारला एक मोठा धक्का बसतोय। बिहारमधील नितीश कुमार सरकारला हायकोर्टाने हा धक्का दिलाय। एससी, एसटी आणि ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय जो बिहार सरकारने घेतला होता तो कोर्टाने आता रद्द केलाय। हायकोर्टाने याचिका दाखल करून घेतली आहे आरक्षणाच्या विरोधातली आणि हे आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेत बिहारच्या सरकारला झटकाही दिलाय। जातनिहाय जनगणना करणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य। नितीश कुमार यांच्या सरकारने जवळपास 65% आरक्षणाची घोषणा केली, पण एससी, एसटी आणि ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा नितीश कुमार यांच्या सरकारचा निर्णय हायकोर्टाने आता रद्द केलाय। या संदर्भातली याचिका कोर्टाने दाखल करून घेतली आहे आणि हे आरक्षण रद्द केलंय। त्यामुळे हायकोर्टात हे आरक्षण रद्द झालेलं असलं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाचा पर्याय नितीश कुमार यांच्या सरकारकडे खुला असेल। एकीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणाची मागणी करत विविध समाजाची आंदोलनं उपोषण सुरू आहेत आणि दुसरीकडे बिहारमधल्या नितीश कुमार यांच्या सरकारला याच मुद्द्यावरनं झटका मिळालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।